MPSC Youth. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. तर आपण आता बघितलं की संविधान सभा म्हणजे सांगायचं राहिलं की संविधान सभा म्हणजे काय की संविधान सभा म्हणजे घटना तयार करणारे जे घटना तयार करण्यासाठी जे व्यक्ती होते ते त्याच्यासाठी जे निवडणुका आता ते आपण बघणार आहोत. ओके, हे सांगायचं राहिलं होतं की संविधान सभा म्हणजे काय. संविधान सभा मित्रांनो काय नाही, संविधान सभा म्हणजे जे घटना तयार करणार आहेत, घटना तयार करणार. ओके, ते 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 असती संविधान सभा, त्यामधले व्यक्ती. ओके, तर आता एक पॉइंट कव्हर करायचा होता मित्रांनो की ह्या मागच्या वर्षी ना काँग्रेस तज्ञ समिती, ओके, एक्सपर्ट काँग्रेस कमिटी समिती होती, तिच्यावर प्रश्न पडलाय मित्रांनो. ओके, तर त्याची स्थापना कधी झाली, फक्त एवढंच पॉइंट लक्षात ठेवा मित्रांनो, ह्याच्या बाहेर प्रश्न पडणार नाही. आणि प्रश्न कुठला पडलाय तो पण तुम्हाला मी सांगतो. ओके, की स्थापना कधी झाली, की स्थापना झाली 8 जुलै 1946 ला. काँग्रेस तज्ञ समितीची स्थापना झाली 8 जुलै 1946 ला. मित्रांनो हे लिहून ठेवा, कारण आता आयोग नवीन नवीन क्वेश्चन काढत आहे आणि ह्याच्यावर क्वेश्चन पडलाय मित्रांनो, म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे लिहून ठेवा. ओके, स्थापना कधी झाली मित्रांनो, 8 जुलै 1946 ला काँग्रेस तज्ञ समितीची स्थापना झाली. त्याचे अध्यक्ष होती पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, तर आता क्वेश्चन कशावर पडलाय मित्रांनो, की क्वेश्चन पडलाय सदस्यावर. ओके, तर त्याच्यातल्या कोणत्या सदस्यावर आता हायलाइट करून ठेवा मित्रांनो, के एम मुन्शी सदस्य होते ना काँग्रेस तज्ञ समितीचे, त्यांच्यावर प्रश्न पडलाय मित्रांनो. ओके, म्हणजे ह्याचा अर्थ काय की पुढच्या वर्षी दुसऱ्या सदस्याचंही नाव पडू शकतो, स्थापना कधी झाली तेही पडू शकतं. ओके, अध्यक्ष कोण होते, नंतर उद्देश काय होता, आता आपण हळूहळू बघू. तर सदस्य कोण कोण होते, के संतानम होते, असफ अली होते, के टी शाह होते, ओके, के एम मुन्शी होते, हुमायूं कबीर होते, ओके, एन गोपाल स्वामी अय्यंगार, कोण राहिला आता, डी आर गाडगीळ, हे 7 सदस्य होते काँग्रेस तज्ञ समितीमध्ये. ओके, तर ह्या समितीचा उद्देश काय होतं मित्रांनो, की संविधान सभेसाठी जे साहित्य लागतात ना ते तयार करण्यासाठी ही कमिटी बनवली होती काँग्रेस तज्ञ समिती. ओके, तर त्यांची पहिली बैठक झाली 20 ते 12 जुलै मध्ये 1946 ला नवी दिल्ली. ओके, तर आता ह्याच्यावर पण प्रश्न पडू शकतो मित्रांनो, की बैठक कुठं झाली, ठिकाण विचारू शकतात. ओके, एक तर स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये किंवा ओके त्या फॉर्म मध्ये विचारू शकतात कुठल्याही प्रकारामध्ये. दुसरी बैठक झाली 15 ते 17 ऑगस्ट मध्ये 1946 मध्ये मुंबईमध्ये झाली. दिल्ली आणि मुंबई या 2 गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, तर मग चर्चा काय व्हायची संविधान त्या तज्ञ समितीमध्ये, संविधान सभेच्या रिलेटेड व्हायची मित्रांनो, घेतलेल्या निर्णयावर, ओके, नियुक्तीवर, कार्यपद्धतीवर, या सगळ्यांवर काय म्हणतात चर्चा केली जायची. ओके, हे एवढं मित्रांनो वाटलं तर स्क्रीनशॉट घ्या, नाहीतर लिहून ठेवा, लिहिलं तर अतिउत्तम, लक्षात जास्त राहतं. ओके, हे त्या सांगायचं होतं, हे महत्वाचं होतं. ओके, तर आता आपण बघूया. आता हा चार्ट आहे ना मित्रांनो एकदम महत्वाचा आहे. ओके, ह्याच्यावर क्वेश्चन्स पडलेले, हा चार्ट काढून ठेवा. संविधान सभा. ओके, तर संविधान सभा, नेमकं संविधान सभा तुम्हाला सांगितली की घटना तयार करणारे. ओके, घटना तयार करणारे. ओके, घटना तयार करणारे. तर त्याच्यामध्ये ना मित्रांनो आता त्यांची निवडणुका कशा प्रकारे किती जागा होत्या हे बघा मित्रांनो, 389 सदस्यांच्या जागा होत्या. 389 सदस्यासाठी जागा होत्या. तर त्याच्यामध्ये ना 3 गट होते मित्रांनो, एक साधारण होता, एक मुस्लिम होता आणि एक शीख होता. ओके, हे 3 गट लक्षात ठेवा, कारण प्रश्न आलेला आहे की 3 गटामध्ये ना आता सगळ्यांना माहिती राहते की एक साधारण आणि मुस्लिम, शीख लक्षात राहत नाही, म्हणून मित्रांनो शीख हा गट एक लक्षात ठेवा. ओके, तर आता त्याच्यामध्ये काय मित्रांनो की 389 सदस्यांपैकी ना 292 सदस्य जे आहेत ना ब्रिटिश प्रांतातले, हे ब्रिटिश प्रांत किती होते, 11 ब्रिटिश प्रांत होते. त्या 11 ब्रिटिश प्रांतांमध्ये 292 सदस्य होते. ओके, त्यांच्यासाठी त्या ठिकाणावर निवडणूक होणार होती. आणि 4 कुठले, चीफ कमिशनरचा जो प्रांत होता, आता ते 4 प्रांत कुठले कुठले होते, दिल्ली होता, अजमेर मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान. ह्याच्यावर प्रश्न पडलाय मित्रांनो, हे हायलाइट करून ठेवा, ह्याच्यावर प्रश्न पडलेला आहे. ओके, दिल्ली, अजमेर मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान. ओके, आणि तिसरा गट हे होता की 93 सदस्य जे होते ना मित्रांनो संस्थानिकेचे होते, ते नॉमिनेटेड केले, त्यांच्यासाठी इलेक्शन होते, ते डायरेक्ट नॉमिनेट करायचं. कोण नॉमिनेट करायचं
की त्या त्या प्रांतातले राजा असतील ते राजा ते नॉमिनेट करायचे. ओके, आता काय की जुलै ऑगस्ट मध्ये ना 1946 ला या 389 सदस्यासाठी इलेक्शन झाली नाही. कारण काय की 93 सदस्य जे होते ना नॉमिनेट केले ते आलेच नाहीत, त्यांनी पार्टिसिपेटच नाही केलं. ते आपण नंतर बघूया. पण इलेक्शन झाली 296 जागेसाठी. ओके, इथे लिहिले 296 जागेसाठी इलेक्शन झाली. तर त्यातले ना 208 काँग्रेसचे आले, 73 मुस्लिम लीगचे होते आणि 7 इतर पक्षाचे आले. ओके, 7 इतर पक्ष. आता 7 इतर पक्षाचे कुठले कुठल्या पक्षाचे आले प्रत्येकी एक एक आला मित्रांनो पक्षाचा. तर आता त्यामध्ये बघा लक्षात कसं ठेवायचं की ह्याच्यावर प्रश्न आलाय हे 7 पक्षांवर. ओके, की असा प्रश्न आलाय की इतर जे पक्ष निवडून आले तर ह्याच्यातलं निवडा कोणते कोणते पक्ष होते. ओके, तर लक्षात कसं ठेवायचं सोप्या पद्धतीत, युनियस्ट पार्टी, युनियस्ट मुस्लिम. ओके, युनियस्ट पार्टी, युनियस्ट मुस्लिम, युनियस्ट शेड्यूल कास्ट. ओके, हे 3 एकत्र लक्षात ठेवायचं, युनियस्ट पार्टी, युनियस्ट मुस्लिम आणि युनियस्ट शेड्यूल कास्ट. चौथं कुठलं आहे की लगेच शेड्यूल कास्ट फेडरेशन, ह्याचेच रिलेटेड खाली लिहिले मित्रांनो बघा, शेड्यूल कास्ट फेडरेशन. लक्षात ठेवा, युनियस्ट पार्टी, युनियस्ट मुस्लिम, युनियस्ट शेड्यूल कास्ट फेडरेशन. 4 झाले मित्रांनो लक्षात ठेवायचं. 5 तुम्हाला म्हटलं सिख, एक गट सिख. ओके, नंतर कम्युनिस्ट पार्टी आणि कृषक प्रजा पार्टी. कृषक प्रजा पार्टी ही कृषी रिलेटेड होती मित्रांनो, कृषी रिलेटेड. ओके, ही लक्षात ठेवा, कृषी रिलेटेड होती कृषक प्रजा पार्टी. 7 लक्षात ठेवले, युनियस्ट पार्टी, युनियस्ट शेड्यूल कास्ट, युनियस्ट मुस्लिम, शेड्यूल कास्ट फेडरेशन, सिख, कृषक प्रजा पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टी. ओके, हे 7 पक्ष होते. आणि 8, आता ह्याच्यावर 8 अपक्ष कोण कोण होते ह्याच्यावर प्रश्न आलेला नाही मित्रांनो. जरी लक्षात ठेवायचा म्हटला तर कोण कोण होते, मित्तल होते, खेतान होते, अय्यर होते, नाही का. अजून सांगायचं म्हटलं तर मुंडा होते. ओके, असे 8 होते. ओके, वाटल्यास तर त्याची गरज नाहीये, पण आतापर्यंत त्याच्यावर प्रश्न विचारलेला नाहीये. ओके, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.